कर्तव्याचा प्रभाव नावाची कथा. परमेश्वराकडे जाणारे सर्व मार्ग सत्य आहेत. त्यामुळे कोणत्याही उपासना पद्धतीने अथवा संप्रदायाने परमेश्वर प्राप्त होतो असा हिंदूंचा विश्वास आहे. म्हणून सर्व संप्रदाय किंवा उपासना पद्धतींना मान्यता देणारा आपला हिंदू समाज आहे. हिंदू समाजात अनेक सत्पुरुष व त्यांचे निरनिराळे संप्रदाय असले तरी हिंदू समाजाचा असा कोणताही एकच धर्मग्रंथ नाही. हिंदू जीवनसृष्टी विशाल असल्याचाच हा पुरावा आहे. तरीही हिंदू समाजातील सर्व संप्रदायांना मान्य असलेला पवित्र वाटणारा असा गीता ग्रंथ आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर संभ्रमित झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी कर्तव्यासंबंधी केलेला उपदेश म्हणजेच गीता ग्रंथ होय. जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही मनुष्याच्या जीवनात काय करावे वा काय करू नये असा संभ्रम निर्माण होतो. त्यावेळी सर्वांना ज्यातून मार्गदर्शन मिळते असा हा आपला गीता ग्रंथ होय. म्हणूनच गीता ग्रंथाला जागतिक मान्यता आहे. जगातील सर्व विद्वानांचे याबद्दल एकमत आहे. डॉक्टर टॉयनबी यांना तुमच्याजवळ कोणते तरी एकच पुस्तक ठेवण्याचे बंधन घातले तर कोणते पुस्तक ठेवाल असे विचारले असता ते म्हणाले, मी गीता ग्रंथ ठेवीन. गीतेच्या विचारांनी स्नान केल्यामुळे माझे जीवन पुनीत झाले असे म्हणणारे कार्लाइल यांनी श्रेष्ठ विद्वान इमर्सन यांना गीता ग्रंथ भेट दिला. त्याचा अभ्यास केल्यावर इमर्सन नाचू लागले. ते म्हणाले, जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे गीता. अशा गीता ग्रंथात फलाची आशा न करता आपले कर्तव्य करीत राहा असा उपदेश केला आहे. ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, रामदासांचा दासबोध आदी ग्रंथातही हाच उपदेश साध्या शब्दात संतांनी केला आहे. खेडोपाडी हे ग्रंथ नेहमी वाचले जातात. त्यावर प्रवचने, व्याख्याने, कीर्तने होतात. त्यामुळे सामान्य माणूसही हे जाणतो व तसे वागतो. आपल्याला हे माहीतच आहे की काही भागात पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. कधीकधी तेवढाही पाऊस पडत नाही. मग पाण्याअभावी दुष्काळ निर्माण होतो. लोक घरेदारे सोडून जातात. फार वर्षापूर्वी असाच एका भागात दुष्काळ पडला. वर्ष गेले, दुसऱ्या वर्षीही पाऊस पडला नाही. त्या भागात अवकाशाचे आणि ग्रहस्थितीचे ज्ञान असलेल्या एका ज्योतिषाच्या लक्षात आले की यापुढे अजून 11 वर्षे म्हणजे एकूण 12 वर्षे पाऊस पडणार नाही. तेव्हा जीवनाची काही योजना करावी यासाठी तो गाव सोडून निघाला. लांब जाऊन कुटुंबासाठी काही कमाई करू आणि परत येऊ असा त्याने विचार केला. गावाच्या बाहेर आला तसा एक शेतकरी आपले शेत नांगरताना त्याला दिसला. तो गावचाच असल्याने ओळखीचा होता. त्याच्याजवळ जाऊन त्या ज्योतिषाने सांगितले, अरे कशाला एवढे कष्ट करतोस? त्याच्याकडे पाहत शेतकरी म्हणाला, पावसापूर्वी नांगरटी केली पाहिजे ना. अरे अजून 11 वर्षे पाऊस येणार नाही, मग कशाला हा त्रास घेतोस? असे सांगून तो ज्योतिषी आपल्या रस्त्याने निघून गेला. आणि झालेही तसेच. त्या भागात त्या वर्षी आणि पुढील वर्षीही पाऊस झाला नाही. 3 वर्षे पावसाशिवाय गेली. हा ज्योतिषी दूरच्या प्रदेशात गेला. तेथे 2 वर्षे राहिला. मधून मधून कुटुंबासाठी तो काही धनधान्य पाठवीत असे. जाणाऱ्या येणाऱ्याबरोबर त्याला गावची हकीकत आणि कुटुंबाची स्थितीही कळत होती. स्वाभाविकपणे 3 वर्षे झाल्यानंतर गावी जाण्याची ओढ त्याला लागली आणि फार थोडे धान्य पैसा घेऊन तो गावी येण्यास निघाला. मनात एक काळजी होती. गावची स्थिती काय असेल? आपल्या कुटुंबाची स्थिती कशी असेल? सर्वांना भेटण्याची त्याला आतुरता लागली होती. तो जसजसा आपल्या गावच्या प्रदेशाच्या जवळ येऊ लागला तसतशी दुष्काळाने केलेली दुर्दशा त्याच्या लक्षात येऊ लागली. विहिरी, नद्या कोरड्या झाल्या होत्या.
4-5 गावे मिळून कोठेतरी जुन्या खोल विहिरींना थोडे पाणी होते. तेवढ्यावर ज्यांना राहणे शक्य होते तेवढे लोक तेथे होते. बाकी गावेच्या गावे ओस पडली होती. तो गावाजवळ आला तशी त्याची आतुरता वाढली. गावाच्या शिवारात लांबून त्याला एक शेतकरी नांगरटी करतो आहे असे दिसले. त्याला खूपच आश्चर्य वाटले. तो जसा जवळ आला तसे त्याच्या लक्षात आले की ज्याला आपण 12 वर्षे पाऊस येणार नाही असे सांगितले होते तोच तो शेतकरी आहे. मूर्खच आहे. एवढे सांगूनही उगाचच कष्ट उपसतो आहे असा विचार त्या ज्योतिषाच्या मनात आला. तो त्या शेतकऱ्याजवळ पोहोचला तेव्हा किंचित थांबून त्याला म्हणाला, "अरे, मी तुला सांगितले होते 12 वर्षे पाऊस येणार नाही, मग कशाला हा त्रास तू घेतोस?" तो शेतकरी जवळच्या झोपडीत त्यांना घेऊन गेला. दोघेही बसले. मग शांतपणे त्या ज्योतिषास तो म्हणाला, "बाबा रे, तू सांगितले होते ते खरे, पण तू गेल्यानंतर मी खूप विचार केला आणि ठरवले की आपण नांगरटी दरसाल करीतच राहायचे. आपले काम आपण केले पाहिजे. आपले कर्तव्य चुकवून कसे चालेल? आणि समजा 12 वर्षे मी हे केले नाही तर पुढे मला माझ्या कर्तव्याचा विसर पडेल आणि मग पाऊस आला तरी त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून मी माझे नांगरटीचे काम करीत राहण्याचे असे ठरविले." असे बोलून तो स्वस्थ बसला. काय सांगायचे या माणसाला असा विचार त्या ज्योतिषाच्याही मनात आला. त्यात काही वेळ गेला. तेवढ्यात धीरे धीरे आकाशात ढग जमू लागले. पाहता पाहता वारा सुटला. चोही बाजूंनी ढग आले. विजा चमकू लागल्या आणि पावसाला जोरात सुरुवात झाली. 3 वर्षे तहानलेल्या जमिनीवर तो पाऊस पडू लागला तसा सर्वत्र पृथ्वीचा सुगंध पसरला. आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तो ज्योतिषी आश्चर्याने पाहू लागला. तो मनातल्या मनात म्हणाला, "अरे, हा पाऊस कसा आला? का कोण झाले?" त्याच्या कानात कोणीतरी हळूच म्हणाले की, "बाबांनो, तुमचा संवाद मी ऐकला आणि हा शेतकरी म्हणतो ते खरेच वाटले की आपणही 12 वर्षे पडलो नाही तर पडण्याचे काम आपण विसरून जाऊ. आपले कर्तव्य आपण केलेच पाहिजे." त्या ज्योतिषाला आश्चर्य वाटले. कोण बरे आपल्या कानात हे सांगून गेला? त्याने बाहेर पाहिले. धो धो पडणारा पाऊस जणू त्याला सांगत होता, फलाची आशा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या शेतकऱ्याने मला हे शिकवले. समजलास? कथा समाप्त.